मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढलाय। अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय। मुंबईमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून घेऊयात। गिरीश, आपण पाहतोय पुन्हा अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय। गेल्या 3 ते 4 दिवसांपूर्वीच अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि पुन्हा तेच पाहायला मिळतंय। काय अपडेट? मागील 3 दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस आहे। विशेष करून उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते। आज देखील मुंबईला ऑरेंज अलर्ट असून मुंबई पश्चिम उपनगरात सध्या पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे। पहाटेपासूनच उपनगरातील अंधेरी असेल, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली भागात जोरदार पाऊस पडतोय। यामुळे आता अंधेरी सबवे आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। मागील 3 दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे सलग 3 दिवस अंधेरी सबवे आहे तो पाण्याखाली गेलेला होता। त्यामुळे आता वाहतूक आहे ती देखील बंद करण्यात आलेली आहे। हळूहळू पावसाची जोर आहे तो वाढत चालल्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। त्यामुळे आता वाहतुकीवर देखील काही वेळात असाच पाऊस पडत राहिला तर वाहतुकीवर परिणाम होईल। सद्यस्थितीत अंधेरी सबवे आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे सध्या तिथली वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आली आणि पाऊस अजूनही जोरदार त्याची पावसाची बॅटिंग सध्या सुरू आहे। याशिवाय आज समुद्रात देखील उंच लाटा कोसळणाऱ्या जवळपास 4.67 मीटरची लाटा असणार आहेत। त्यामुळे अशा वेळी जर पावसाची जोरदार बॅटिंग जर झाली तर संपूर्ण मुंबई ही पाण्याखाली जाऊ शकते। या विशेष करून उपनगरात सध्या पहाटेपासूनच पाऊस असल्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून संपूर्ण वाहतूक व्यवस्था आहे ती कोलमडली जाऊ शकते। सध्या स्थितीत तरी फक्त अंधेरी सबवे आज पाण्याखाली गेल्याची माहिती आहे। निश्चितच धन्यवाद गिरीश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर आपण पाहतो अंधेरी सबवे पुन्हा एकदा पाण्याखाली गेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अगदी थोडा जरी पाऊस पडला तरी मुंबईमध्ये ही परिस्थिती निर्माण होते। अंधेरी सबवे नेहमी पाण्याने भरत असतो आणि पुन्हा एकदा तशीच परिस्थिती आता निर्माण झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।